या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत, तर वेळ वाया न घालवता सुरू करूया। प्रश्न पहिला, ब्राह्मो समाज हा डॅश होता? ईश्वरवादी होता, एक ईश्वरवादी होता, अवतारवादी होता की निरीश्वरवादी होता? तर एक ईश्वरवादी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले यांनी केली, बाळ गंगाधर टिळक यांनी केली, महात्मा गांधी यांनी केली की विनायक दामोदर सावरकर यांनी केली? तर गोपाळकृष्ण गोखले हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली। जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? एल्फिन्स्टन होता, रॉबर्ट क्लाइव्ह होता, मोर्ले होता की डलहौसी होता? तर यापैकी बरोबर उत्तर आहे एल्फिन्स्टन। एल्फिन्स्टन हा जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होता। इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? रॉबर्ट क्लाइव्हने केला, लॉर्ड डलहौसीने केला, लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी केला की लॉर्ड वेलेस्लीने केला? तर लॉर्ड विल्यम बेटिंग हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। लॉर्ड विल्यम बेटिंग याने इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा संमत केला। आता महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण? बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, म गो रानडे की आचार्य विनोबा भावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक। राष्ट्रसभेचे संस्थापक कोण होते? सर A.O. ह्यूम होते, लॉर्ड रिपन होते, लॉर्ड कर्झन होते की लॉर्ड डलहौसी होते? सर A.O. ह्यूम हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू, कमला नेहरू, मादाम कामा की ॲनी बेझंट? आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ॲनी बेझंट या होत। राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते, दादाभाई नौरोजी होते, व्योमचंद्र बॅनर्जी होते की सर A.O. ह्यूम होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर व्योमचंद्र बॅनर्जी हे आहे। व्योमचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते। डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजी यांनी गदर ही गुप्त क्रांतिकारक संघटना कोणत्या देशामध्ये सुरू केली? इंग्लंडला सुरू केली, फ्रान्सला सुरू केली, अमेरिकेला सुरू केली की बेल्जियमला सुरू केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमेरिका। डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजी यांनी गदर ही गुप्त क्रांतिकारक संघटना अमेरिका या देशामध्ये सुरू केली। काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात घडून आले? आता पुणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता? तर या प्रश्नाचं उत्तर मुंबई हे आहे, कारण मुंबईमध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन घडून आले होते। कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण? अनंत कानेरे, बाबाराव सावरकर, मदनलाल दिगरा की उधमसिंग? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अनंत लक्ष्मण कानेरे। अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण होते? विनायक दामोदर सावरकर होते, भगतसिंग होते, म गो रानडे होते की लोकहितवादी होते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर, कारण विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संघटना स्थापन केलेली होती। खालीलपैकी कोणाच आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते? भगतसिंग, उधमसिंग, वासुदेव बळवंत फडके की विनायक दामोदर सावरकर? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके। वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते। ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? 1947, 1858, 1857, 1861? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1858। आता भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कनिंग, लॉर्ड कर्झन की सी राजगोपालाचारी? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड कनिंग। व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करणारा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड रिपन होता, लॉर्ड कर्झन होता, लॉर्ड डलहौसी होता की लॉर्ड लिटन होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड रिपन। लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मुघल सम्राटाबरोबर केली जाते? अकबर, औरंगजेब, शहाजहान की जहांगीर? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे औरंगजेब, कारण लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्झनची तुलना ही औरंगजेबाशी केलेली आहे। 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली पास झाला? पंडित नेहरू, सुभाष बाबू, लोकमान्य टिळक की महात्मा गांधी? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंडित नेहरू। गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोण? विष्णू गणेश पिंगळे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू की विनायक दामोदर सावरकर? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विष्णू गणेश पिंगळे। आता भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कनिंग होता, लॉर्ड माउंटबॅटन होता, सी राजगोपालाचारी होते की लॉर्ड डलहौसी होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी राजगोपालाचारी। सी राजगोपालाचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते। विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण? म गो रानडे, राजा राममोहन राय, महात्मा गांधी की धोंडो केशव कर्वे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, कारण महर्षी धोंडो केशव कर्वे हे विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाज सुधारक होते।
आता होम रूल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात सुरू झाली? मुंबई प्रांतात सुरू झाली, चेन्नई प्रांतात सुरू झाली, म्हैसूर प्रांतात सुरू झाली की कोलकाता प्रांतात सुरू झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई. असहकार चळवळ कोणी सुरू केली? पंडित नेहरूंनी सुरू केली, लोकमान्य टिळकांनी सुरू केली, महात्मा गांधी यांनी सुरू केली की सरदार पटेल यांनी सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. कारण असहकार चळवळ ही जी आहे ती महात्मा गांधी यांनी सुरू केलेली होती. काँग्रेस रेडिओ कोण चालवत असे? कस्तुरबा गांधी, प्रीतिलता वड्डेदार, कमला नेहरू की उषा मेहता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उषा मेहता. कारण उषा मेहता काँग्रेस रेडिओ चालवत असे. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोण होते? पंडित नेहरू, विनोबा भावे, सरदार पटेल की मौलाना आझाद? तर पंडित नेहरू हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण पहिले वैयक्तिक सत्याग्रही हे आचार्य विनोबा भावे आहेत, तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही पंडित नेहरू हे आहे. म्हणून पंडित नेहरू हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण या प्रश्नात आपल्याला दुसरे विचारलेले आहे. मुंबई येथे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा इसवी सन कोणत्या वर्षी सुरू झाली? इसवी सन 1893, इसवी सन 1897, इसवी सन 1890, इसवी सन 1825? तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इसवी सन 1897. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करणाऱ्या सम्राज्ञीचे नाव काय? प्रिन्सेस इंडिया, साम्राज्ञी ॲन, साम्राज्ञी एलिझाबेथ की राणी व्हिक्टोरिया? तर राणी व्हिक्टोरिया हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. भारताबाबत स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॅश मध्ये प्रथम वापरला? ॲटलीच्या घोषणेत, इंग्लंडच्या जाहीरनाम्यात, माउंटबॅटनच्या घोषणेत की चर्चिलच्या घोषणेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ॲटलीच्या घोषणेत. भारताबाबत स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ॲटलीच्या घोषणेमध्ये प्रथम वापरला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेटिंग? स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेटिंग, लॉर्ड वेलेस्ली की लॉर्ड डलहौसी? तर लॉर्ड रिपन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी आवाहन केले? सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग की पंडित नेहरू? तर सुभाषचंद्र बोस हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? BC दत्त, MN रॉय, म.गो. रानडे की सेनापती बापट? तर BC दत्त हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? सुभाषचंद्र बोस, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, भगतसिंग की शहानवाज खान? तर सुभाषचंद्र बोस हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापती पद स्वीकारलेले होते. 19व्या शतकाच्या 8व्या दशकात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला? औरंगाबाद जिल्ह्यात केला, अहमदनगर जिल्ह्यात केला, अकोला जिल्ह्यात केला की सातारा जिल्ह्यात केला? तर अहमदनगर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर? तर सातारा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 1857 साली मंगल पांडेंनी कोठे उठाव केला? दिल्ली, बराकपूर, बरेली, मीरत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बराकपूर. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? पंडित नेहरू, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी की सरदार पटेल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. भारतीय राष्ट्रसभेच्या स्थापनेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कनिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डफरिन की लॉर्ड आयर्विन? तर लॉर्ड डफरिन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र यांनी स्वीकारले? लोकमान्य टिळकांनी स्वीकारले, पंडित नेहरू यांनी स्वीकारले, म.गो. रानडे यांनी स्वीकारले की गणेश वासुदेव जोशी यांनी स्वीकारले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. कोणती चळवळ अयशस्वी झाल्यावर स्वराज्य पक्ष स्थापन झाला? असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह की चले जाव? तर असहकार चळवळ ज्यावेळी स्थगित झाली त्यानंतर स्वराज्य पक्ष स्थापन झाला. तैनाती फौजेची पद्धती भारतात कोणी सुरू केली? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड रिपन की वॉरन हेस्टिंग? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली. लॉर्ड वेलेस्ली याने तैनाती फौजेची पद्धत भारतात सुरू केली. लोकशाहीवादी समाजवाद हे कोणत्या अधिवेशनावेळी काँग्रेसने स्वीकारले? आवडी 1951, आवडी 1953, आवडी 1955 की आवडी 1957? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आवडी 1955. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद,
पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी की लॉर्ड माउंटबॅटन? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकवण्यात आला. 1954 साली कोणत्या देशांमध्ये झालेल्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला? भारत व पाकिस्तान, भारत व श्रीलंका, भारत व चीन की भारत व सोव्हिएत युनियन रशिया? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारत व चीन. आता खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. ॲलन ह्यूम, होम रूल चळवळ. पंडित नेहरू, नेहरू रिपोर्ट. ईश्वरचंद्र विद्यासागर, संमती बिल. अॅनी बेझंट, होम रूल चळवळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अॅनी बेझंट, होम रूल चळवळ. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची? मोहम्मद अली जिन्ना, मोहम्मद इक्बाल, पंडित नेहरू की मौलाना आझाद? तर मोहम्मद इक्बाल ही यांची घोषणा होती इन्कलाब जिंदाबाद. आता राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कोलकाता. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंदिरा गांधी, पंडित नेहरू, महात्मा गांधी की मौलाना अबुल कलाम आझाद? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंडित नेहरू. आता भारतीय राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषविणारे प्रथम मराठी भाषिक कोण? लोकमान्य टिळक, नारायण चंदावरकर, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नारायण चंदावरकर. सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात झाली? छोड भारत चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, होम रूल चळवळ की असहकार चळवळ? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारत छोडो चळवळ. आता शेवटचा प्रश्न. पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला? लॉर्ड रिपननी केला, लॉर्ड कर्झननी केला, लॉर्ड डफरिननी केला की लॉर्ड कॉर्नवॉलिसने केला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड कर्झन.